बरं, तुला ज्यावेळी एखादं कॅरेक्टर येतं की एखादी स्क्रिप्ट येते, त्याच्यामधलं कॅरेक्टर म्हणजे डिरेक्टर तुला नॅरेशन करतं, तर तू त्याचं म्हणजे कसं होमवर्क करतेस की काय? हां, होमवर्क तर मी करतेच, होमवर्क मी खूप करते. मी कधी कधी वाटतं हे फार क्लिष्ट आहे माझं, पण मी करते. आणि दिग्दर्शकाला मी डोक्यावर बसते त्यांच्या. सॉरी, मी खूप सगळ्या दिग्दर्शकांना, विश्वास सरांना सगळ्यात जास्त, कारण विश्वास सरांना आता रिसेंटली मी सगळ्यात जास्त काम केलं. मी माझी पोझिशन इन दॅट फिल्म ह्याचा फार विचार करते आणि माझ्यासाठी ते खूप काउंट करतं की मी त्या पोझिशनमध्ये कुठली पोझिशन होल्ड करते त्या फिल्ममध्ये. तर मला ते फार गरजेचं आहे. मग तो रोल मे बी फार चॅलेंजिंग नसेल किंवा त्याचं काही फार मला अभिनयाचे तारे तोडायचे नाहीत, असू देत, पण तो एक्झिस्टन्स त्या फिल्ममध्ये किती इम्पॉर्टंट आहे हे माझ्यासाठी काउंट करतं. आणि माझे दिग्दर्शक आत्तापर्यंतचे देवदयेने इतके चांगले लाभलेले आहेत की त्यांनी मला व्यवस्थित एक चांगली पोझिशन प्रत्येक प्रोजेक्टमध्ये दिलेली आहे. आणि त्यामुळे मी माझी पोझिशन कुठली आहे त्या फिल्ममध्ये ते सगळ्यात जास्त बघते. कारण आपल्यासाठी लिहिलंय वगैरे हे आता दिवस गेले, खरं सांगायचं तर. आता प्रेक्षकांना काय हवंय ते लिहिण्याचे दिवस आहेत आणि त्यात काही चूक नाही, कारण का आपली कला आपल्याला नाही बघायची, प्रेक्षकांना दाखवायची. त्यामुळे त्यांना जे आवडेल तेच आता लिहिलं केलं जातंय. तर त्याच्यामध्ये आपण किती छान फर्म किंवा आपल्याला दिलेलं काम किती चांगल्या प्रकारे आपण सादर करतोय आणि कोणाबरोबर, त्या दिग्दर्शकाची तेवढी कपॅसिटी असतेच, त्याशिवाय तो पिक्चर बनवत नाही. ते दिग्दर्शकाला जेव्हा खात्री असते की मी हा रोल या ठिकाणी इतका महत्त्वाचा रोल आहे तो अश्विनीच करेल, तर ते दिग्दर्शकावर मी स्वतःला सोपवते.